वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 5वी ते 12वीमध्ये जे इम्पॉर्टंट किंवा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयासंबंधित ते प्रश्न आजच्या या वीडियो के माध्यमातून अपन पढ़ाना रहा दोस्तों. जिस तरीके से समाजशास्त्र विषय में प्रश्न पूछे जाते हैं और जिस तरीके से अगर आपने भाषा एक हिंदी ली है और जिस तरीके से आपका पूरा का पूरा पेपर मराठी में आता है, उसी तरीके से हम यहाँ पर प्रिपरेशन करने वाले हैं दोस्तों. बड़े इंपॉर्टंट इयत्ता 5वी ते 12वीचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमची कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे मित्रांनो, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 1 आपल्या स्क्रीनमध्ये इथे दिलेला आहे मित्रांनो. फास्ट आपण हे 20 प्रश्न करणार आहोत 5वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकानुसार. बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ डॅश डॅश भाषेत होता, असा प्रश्न या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे: इंग्रजी, लॅटिन, ख्रिस्ती किंवा हिंदी. 4 ऑप्शन अशा प्रकारे आपल्याला इथे दिलेले आहे. आणि प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो की बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ लॅटिन भाषेत होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे की धोंडे केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे अध्यापन करीत होते. तर हे बघा मित्रांनो, धोंडे केशव कर्वे हे कोणत्या कॉलेजमध्ये अध्यापन करत होते, तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आता प्रश्न आहे की कोणत्या विषयाचे अध्यापन करीत होते, असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे: गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र. अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असेल गणित, ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे धोंडे केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स विषयाचे अध्यापन करत होते. पर्याय क्रमांक 1 असेल आपला बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे. हे बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हणतात. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत विचारला जाऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते. 4 ऑप्शन दिलेले आहे: लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डेलहौसी, लॉर्ड मोये किंवा लॉर्ड रिपन. तर हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो लॉर्ड रिपन. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की स्वामी सरस्वती, NG रंगा, बाबा रामचंद्र किंवा नारायण मेघाजी लोखंडे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, NG रंगा यांनी अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. हे बघा प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की सालाबाईचा तह डॅश डॅश वर्षी करण्यात आला. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: 1775, 1782, 1802 किंवा 1817. तर हे बघा मित्रांनो, सालाबाईचा जे तह आहे ते 1782 मध्ये करण्यात आला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता या संदर्भात थोडी माहिती आपण पाहून घेऊयात. हे बघा माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे की सालाबाईचा तह इसवी सन 1782 मध्ये मराठा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाला. हा तह पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती दर्शविणारा एक महत्त्वाचा करार होता. तर हे बघा मित्रांनो, मराठा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात जे तह झाला त्याला सालाबाईचा तह असे म्हणतात. आणि कोणत्या वर्षी झाला तर 1782. ऑप्शन क्रमांक जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकाच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. हे बघा केंद्रशासित नसलेले प्रदेश कोणते. 4 ऑप्शन दिलेले आहे: अंदमान आणि निकोबार, दादर नगर हवेली, दीव दमन किंवा नागालँड. तर हे बघा मित्रांनो, अंदमान निकोबार, दादर नगर हवेली आणि दीव दमन हे काय असणार आहे केंद्रशासित प्रदेश असणार आहे. परंतु येथे प्रश्न आहे की केंद्रशासित नसलेले राज्य ओळखा. तर हे बघा नागालँड काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7.
ओके, प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र किंवा छत्तीसगड. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, पन्ना ही हिऱ्याची खाण जे आहे ते मध्य प्रदेश या ठिकाणी आहे किंवा या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की पुढीलपैकी तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे, असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे, नाशिक, गोंदिया, कर्जत किंवा ठाणे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की अंतर्गत हालचालीमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भेगांना डॅश डॅश असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि जे योग्य उत्तर असेल, योग्य उत्तर असणार आहे विभंग, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आणि 10वा प्रश्नसुद्धा भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, रिश्टर स्केल, CM2, MM2 किंवा खालीलपैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, भूकंपाची जी तीव्रता आहे ते मोजण्याचे जे एकक आहे ते रिश्टर स्केल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमची कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे मित्रांनो, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. हे बघा, ओके, प्रश्न क्रमांक 10चा उत्तर आलेला आहे. ओके, प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की मध्ययुगीन राजवटीमधील सैनिकांना रोख वेतन देण्याऐवजी जहांगीर देण्याची पद्धत होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद करून रोख देण्याची पद्धत सुरू केली. महाराजांचे हे कार्य म्हणजे डॅश डॅश होय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि हे बघा मित्रांनो, त्या अगोदर अपन हे पाहून घेऊया. देखिए दोस्तों, हिंदी स्टडी मटेरियल जो है हम आपके लिए खास ऑफर यहाँ पर लेकर आए हैं. आप देख सकते हैं कि स्पेशल ऑफर आपके लिए क्या है ये रहने वाला है. दोस्तों, तुम्ही पाहू शकतात की हिंदीचे जर तुम्हाला नोट्स हवे, इम्पॉर्टंट नोट्स आहेत, जवळपास 24-25 मार्क तुम्ही या हिंदीची नोट्स वाचन करून घेऊ शकतात. तर हे बघा, ओनली 199 मध्ये तुम्हाला काय आहे मित्रांनो, 199 रुपयेमध्ये हिंदीची नोट्स आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. सोबतच हिंदी पेपर क्वेश्चन सेट, त्याची पण प्राईस 199 रुपये आहे. आणि संपूर्ण भारतात जशा प्रकारे TETची परीक्षा होते मित्रांनो, आणि जशा प्रकारे हिंदी विषयासंदर्भात प्रश्न विचारले जातात, ते संपूर्ण प्रश्न जे आहे ते आपण एकत्रित केलेले आहे प्रश्नसंचामध्ये. फक्त 199 मध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे क्वेश्चन सेट या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो, हिंदी विषयासंदर्भात. पुढे जर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, हे बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात सुद्धा एक प्रश्न सेट आपण काय आहे या ठिकाणी तयार केलेला आहे. तुम्ही ते पाहू शकतात की 199 रुपयेमध्ये आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे प्रश्नसंच या ठिकाणी भेटणार आहे. जर एकत्रित आपण हे परचेस केला मित्रांनो, तर हे बघा, हिंदी नोट्स, क्वेश्चन सेट, हिंदी पेपर 1, हिंदी पेपर 2 आणि बालमानसशास्त्र, तर हे बघा 499 रुपयेमध्ये आपल्याला हे संपूर्ण काय आहे भेटणार आहे. आणि कोणतेही म्हणजे 2 नोट्स किंवा क्वेश्चन सेट या तुम्ही परचेस केला मित्रांनो, तर 299 मध्ये तुम्हाला हे कॉम्बो पॅकच्या तहत भेटणार आहे. या पुढे इथे दिलेलं आहे, हे बघा तुम्ही की 299 रुपयेमध्ये तुम्हाला कोणतेही 2 सेट्स किंवा नोट्स भेटू शकते. आणि संपर्क क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला काय आहे मित्रांनो, PDF स्वरूपात हे तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता स्कॅनरवर पेमेंट केल्यानंतर. पुढचा प्रश्न उत्तर पाहून घेऊया. आता हे बघा, रयतची काळजी, लष्करविषयक धोरण किंवा संघटन चातुर्य, स्वातंत्र्याची प्रेरणा. तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी 10 जानेवारी 1920 रोजी जिनिव्हा येथे डॅश डॅश स्थापन झाली. ओके, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या की पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी 10 जानेवारी 1920 रोजी जिनिव्हा हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. येथे डॅश डॅश स्थापन करण्यात आले. तर काय स्थापन करण्यात आले, राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आले. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रसंघ यांचे मुख्यालय कुठे आहे, तर जिनिव्हा येथे आहे. कधी स्थापन करण्यात आले, 10 जानेवारी 1920. ओके, राष्ट्रसंघ. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की जर्मनीच्या सम्राट
बिस्मार्कच्या पुढाकाराने 1882 त्रिराष्ट्र मैत्री करार झाला। या करारामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश ही राष्ट्र होती। तर हे बघा मित्रांनो, हे जे करार झाला होता त्या करारात कोणते 3 राष्ट्र होते, तर जर्मनी, इटली आणि ऑस्ट्रेलिया हे 3 राष्ट्र यात होते। म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल। ओके, फिगर पुढे मागे झालेला आहे। ओके, पुढचा प्रश्न। आता हे बघा मित्रांनो, थोडक्यात स्पष्टीकरणसुद्धा इथे दिलेलं आहे की 1882 जर्मनीच्या सम्राट बिस्मार्कच्या पुढाकाराने त्रिराष्ट्र मैत्री करार ट्रिपल अलायन्स झाल्यानंतर या करारात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगरी आणि इटली हे सर्व राष्ट्र शामिल होते। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की अयोग्य जोडी ओळखा। आता हे बघा, अयोग्य जोडी आपल्याला काय आहे मित्रांनो या ठिकाणी ओळखायची आहे। तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि अयोग्य जोडी कोणती, तर हे बघा, बॉर्थोमेल्यू डायस केप ऑफ गुड होपचा शोध हे काय आहे, बरोबर आहे। फर्डिनांड मॅगेलन सागरी मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। आणि वास्को द गामा भारतीय जलमार्गाचा शोध हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। परंतु ख्रिस्तोफर कोलंबस आफ्रिका व नाईल नदीचा शोध हे काय आहे, चुकीचा दिलेला आहे। म्हणजे अयोग्य जोडी असणार आहे, कारण की कोलंबस यांनी काय आहे, अमेरिका खंडाचा शोध लावला होता। म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की हे बघा, रूसो या फ्रेंच विचारवंताबाबत अयोग्य माहिती देणारा पर्याय निवडा। 4 ऑप्शन दिलेले आहे। याला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता म्हणतात, बरोबर आहे। एमिल व सामाजिक करार हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहे, बरोबर आहे। स्वातंत्र्य, समता व बंधुता ही 3 तत्वे रूसोने घोषित केले, बरोबर आहे। परंतु त्याने मानवी हक्काचा जाहीरनामा बनविला हे काय आहे, चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असणार आहे मित्रांनो ते रूसो संदर्भात अयोग्य माहिती देणारा विधान या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की पोपने जाहीर केलेल्या क्षमापत्राबाबत त्यांच्या विक्रीस विरोध करून 95 हरकती घेऊन प्रसिद्ध करणारा विचारवंत कोण, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। योग्य जे उत्तर असेल मार्टिन ल्युथर, ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक, आता हे बघा या संदर्भात थोडं आपण या स्पष्टीकरण पाहून घेऊया। जर्मन विचारवंत मार्टिन ल्युथर यांनी पोपने जाहीर केलेल्या क्षमापत्राच्या विक्रीस विरोध केला। 1517 त्यांनी 95 हरकती प्रसिद्ध करून रोमन कॅथोलिक चर्चाच्या भ्रष्टाचारावर प्रखर प्रहार केला। यामुळेच धर्मसुधारणा चळवळी सुरुवात झाली। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। राज्यशास्त्रासंदर्भात प्रश्न आपण पुढचे 3 प्रश्न पाहणार आहोत। हा पंचायत राज व्यवस्थेतील मूलभूत व लहान स्तर तर डॅश डॅश हा मानला जातो। म्हणजे प्रश्न असा आहे की डॅश डॅश हा पंचायत राजाच्या व्यवस्थेतील मूलभूत व लहान स्तर तर डॅश डॅश हा दुवा मानला जातो। म्हणजे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती। ऑप्शन क्रमांक 3 आपला काय असेल, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा। आता हे बघा मित्रांनो, योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी काय आहे, ओळखायचा आहे। फक्त 2 गावे मिळून ग्रामपंचायत स्थापन केली जाते। गट ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागेल। 2 किंवा अधिक गावासाठी एक गट ग्रामपंचायत असते किंवा 2 पेक्षा जास्त गावासाठी गट ग्रामपंचायत असते। तर हे बघा मित्रांनो, 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते। पर्याय क्रमांक 3 काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते ग्रामपंचायताचे अनिवार्य काम आहे। अनिवार्य काम आहे सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्ती सोय करणे, सामाजिक वनीकरण योजना, विशेष पर्यटन योजना, कौशल्य विकास केंद्र। तर हे बघा ऑप्शन क्रमांक 1 सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्ती सोय करणे काय असेल, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न 20। प्रश्न क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी दिलेला आहे की सामाजिक करार या ग्रंथाचे लेखक कोण। यापूर्वी आपण प्रश्न पाहिलेला आहे मित्रांनो की सामाजिक करार आणि एमिल हे ग्रंथ कोणाचे आहेत, तर ऑप्शन क्रमांक 2 रूसोचे हे ग्रंथ असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी काय आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे इयत्ता 5वी ते 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे आपण टॉप 20 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले मित्रांनो। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।